नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र. मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. सर्वप्रथम तर आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत की जो विषय सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप महत्वाचा आहे. त्या विषयाला आपण धरून जर पाहिलं तर प्रत्येक विद्यार्थी आणि पालक हा गरीब घरचा असेल किंवा श्रीमंत घरचा असेल किंवा फायनान्शियली त्याची पोझिशन कशी आहे, अशा अनुषंगाने प्रत्येक पालक विचार करत असतो. तर आज आपण बोलणार आहोत की गव्हर्नमेंटची जे काही निर्णय किंवा एक नोटीस आलेली आहे, ती जी आहे की कॉलेजच्या फीस संदर्भात त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे, त्या संदर्भात बोलणार आहोत. तसंच गेल्या वर्षी काही निर्णय घेतला होता त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. तर यामध्ये काय पाहणार आहोत, तर कुठल्या कॉलेजच्या फीस कशी राहणार आहे, त्या फीस बद्दल काही कुठलं त्यांनी शासनाने काही धोरण घेतलेलं आहे का फीस वाढीबद्दल, त्याबद्दल बोलणार आहोत. त्याच्याबद्दल त्यांनी काही ठोस निर्णय घेतलेले आहे का, त्याला कंट्रोलिंग कोण करतं, काय करतं, याच्या संदर्भात जे आहे आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपण चर्चा करणार आहोत कुठल्या नोटीस बद्दल, तर ह्या वर्षी MBBS, BMS, BDS, BHMS किंवा मेडिकल अलाइडचे जे काही कोर्सेस आहेत, या संदर्भात शासन त्या कॉलेजची काही फीस वाढवणार आहे का तीच ठेवणार आहे, वाढवणार असेल तर किती वाढवणार आहे, याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून भविष्य काळात नीट UG 2025 ची जी काही प्रोसेस होणार आहे, त्या प्रोसेसची काही डेली अपडेट्स असतील त्या आपल्यापर्यंत आम्ही आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला अपलोड करत राहू, ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत, तर ती शासनाच्या काही नोटीस बद्दल जी आहे की बाबा या वर्षी नीट 2025च्या कॉलेजच्या जे काही फीस संदर्भात त्यांनी काही जे निर्णय घेतलेले आहेत, तर त्या निर्णयाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर यामध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे की असा विषय आहे की जी काही ही प्रोसेस MST CET अंतर्गत होते, यामध्ये दोन प्रकारचे कॉलेजेस असतात, एक म्हणजे गव्हर्नमेंट आणि दुसरं म्हणजे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट. तर या कॉलेजची जी काही फीस असते, ह्या फीसला कोण कंट्रोलिंग करतं, तर गव्हर्नमेंटचे कॉलेजचे जे काय आहेत ते ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटच त्याच्यावरती कंट्रोलिंग ठेवतं. तसंच सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट जे कॉलेजेस आहेत याच्यावर बी कंट्रोलिंग गव्हर्नमेंटची असते. पण याच्यासाठी एक वेगळी समिती गठीत आहे किंवा एक वेगळं डिपार्टमेंट आहे, ज्याला आपण FRA म्हणतो, म्हणजे फीस रेग्युलेटरी अथॉरिटी, मराठीत त्याला शिक्षण शुल्क समिती असं म्हणतो. ती समिती काय करते, तर कॉलेजची फीस जी आहे ती फीस ठरवते. ती कुठल्या बेसिसवर ठरवते, तर दरवर्षी प्रत्येक कॉलेजचे इन्स्पेक्शन होतात. इन्स्पेक्शन झाल्याच्या नंतर कॉलेज काही डिमांड करतं कुणाकडे, FRA कडे, म्हणजे शिक्षण शुल्क समितीकडे करते की आम्ही आमच्या कॉलेजला इतका बदल केलेला आहे, याच्यात इतकी वाढ झालेली आहे, याच्यामध्ये इतके एम्प्लॉईज वाढलेले आहेत, आमचे इन्फ्रास्ट्रक्चर असं आहे, तर आम्हाला जी काही फीस ह्या वर्षीची आहे इन्स्पेक्शनच्या अगोदरची, त्याच्यामध्ये आम्हाला इतकी इतकी वाढ करायची. त्यावेळेस शिक्षण शुल्क समिती आणि CET सेल हे दोन्ही संगनमताने ठरवलं जातं की याची फीस किती % मध्ये वाढली जाते किंवा नाही. तर आज आपण चर्चा करू की FRA जी काही ह्या वर्षीचा त्यांचा असा एक त्यांनी निर्णय घेतलेला आहे किंवा असं होऊ शकतं, ह्या दोन पॉसिबिलिटीज आहेत किंवा घेणार किंवा होऊ शकते, ह्या ज्या पॉसिबिलिटीज मध्ये आहे. तर याच्यामध्ये असं आहे की येणाऱ्या काळात म्हणजे 2025-26 ह्या काळामध्ये शिक्षण शुल्क समिती कदाचित 100% नाही पण कदाचित 10% फीस वाढू शकते. पण कुठल्या कॉलेजची, तर ती म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजची. तर गव्हर्नमेंट कॉलेजच्या फीस संदर्भात जर पाहायला गेलं तर MBBS कॉलेजच्या जे काही ह्या वर्षीच्या गव्हर्नमेंटच्या फीस होत्या किंवा जे काही कॉलेज कॉर्पोरेशनचे आहेत आणि ज्याला कंट्रोलिंग गव्हर्नमेंटचं आहे, अशा कॉलेजचे जे काही फीस यांनी FRA ज्यावेळेस ठरवून दिली त्या 2024-25च्या सालासाठी MBBS ची जी काही ओपनची फीस होती, म्हणजे जे जनरल कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असतो त्याच्यासाठी जी फीस होती 1,38,300 अशी फीस होती. ही जी फीस आहे विद्यार्थी पालक मित्र, ही फक्त आणि फक्त ट्युशन फीस आहे. याच्यात डेव्हलपमेंट फीस वगैरे जे काही प्रोसेसिंग फीस आहे ही थोडी वाढली जाते, जी काय असेल ते कॉलेजवरती डिपेंड असते. ही कॉलेजची फीस कुठली झाली, तर MBBS ची. तसंच BDS ची जी काही फीस आहे गव्हर्नमेंटची ट्युशन फीस ती आहे 1,04,000 आणि BMS ची जी आहे 52,000 बरोबर राऊंड फिगर मध्ये अशी गव्हर्नमेंटची फीस आहे. या फीस मध्ये कदाचित या वर्षी 10% वाढ होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक मित्रांनी आपलं हे गणित लक्षात ठेवावं की कदाचित त्याची फीस वाढ होते. आता आपण गव्हर्नमेंटहून कुठल्या प्रायव्हेट कॉलेज बद्दल बोलू, तर प्रायव्हेट कॉलेजच्या प्रत्येक कॉलेजच्या फीस ह्या वेगवेगळ्या असतात.
त्यांच्या शिक्षण शुल्क समितीने त्यांची ट्युशन फीस आकारून दिलेली असते. पण प्रायव्हेट कॉलेजचा विद्यार्थी पालक मित्र गेल्या वर्षी जसं आपण पाहिलं ते शिक्षण शुल्क समितीने इन प्रोसेस इन बिटवीन ज्यावेळेस कॅप राऊंड चालू झाले पहिला दुसरा तिसरा इन प्रोसेस बरेचसे त्यांनी नोटीस टाकल्या गेल्या, बऱ्याचशा फीस बद्दल त्यांनी वेगवेगळे असे त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू टाकले. बरेचशा वेळेस गोंधळ झाला. काही याच्यात त्यांनी असं सांगितलं की इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये 3 पट फीस लागेल, काहींनी सांगितलं 5 पट फीस लागेल. मध्येच त्यांनी त्यांचा क्वेश्चन मनीचा एक पॉईंट टाकला. त्या क्वेश्चन मनीवरती आपण येणारच आहोत. तर विद्यार्थी व पालक मित्र ह्या वर्षी त्यांनी एक्झामच्या अगोदरच प्रायर ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं. का तर विद्यार्थी आणि पालक याच्यात कन्फ्यूज राहता कामा नये. तर याच्यात त्यांनी आता काय केलेलं आहे, तर जे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला जर आपण पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या पहिल्या कॅप राऊंड पर्यंत कसं होतं, तर कॉलेज जे काही शुल्क आकारायचं ज्याला आपण क्वेश्चन मनी किंवा डिपॉझिट मनी म्हणायचो, तर याची जी अमाऊंट होती तर ही जवळपास 5 लाखापासून 10 लाख 11 लाख रुपयापर्यंत विद्यार्थी व पालक मित्र तुमचे बऱ्याचशा पालकांची अमाऊंट काही काही कॉलेजला जायची. तर त्यामुळं काय व्हायचं की काही पालक आपल्या फायनान्शियल कंडिशनमुळे काय म्हणायचे की डिपॉझिट मनी किंवा क्वेश्चन मनी जर आम्ही तिथं 4 आणि 5 लाख रुपये 6 लाख रुपये ठेवतोय तर आमच्याच्याने तेवढं काही अफोर्ड होत नाही. भले ते कॉलेज त्यांचं एक अग्रीमेंट साईन करून घे बॉन्ड साईन करून घ्यायचं की ऍट द एंड ऑफ लास्ट इयरला ती फीस त्यांची त्यांना रिफंड होईल असं पूर्णपणे त्यांनी त्यांच्या प्रत्येक कॉलेजच्या पोर्टलच्या फी स्ट्रक्चरवरती लिहिलेलं असायचं. पण काही काही पालक ह्या गोष्टीच्या म्हणजे ह्या जाचक अटीमुळं एमबीबीएसला ऍडमिशन घेत नव्हते सेमी गव्हर्नमेंटला. इन बिटवीन एफआरएने म्हणजे शिक्षण शुल्क समितीने काय केलं की प्रत्येक कॉलेजला त्यांनी एक नोटीस बजावली की तुम्ही कॉशन मनी किंवा डिपॉझिट मनी त्यांनी पर्टिक्युलर अमाऊंट काढून दिली, त्याच्यावरती एकही रुपये तुम्ही लागू शकत नाहीत. तर ती किती दिली, तर एमबीबीएस कॉलेजसाठी त्यांनी दिलं की तुम्ही 50,000 रुपयाच्या वरती 1 रुपये तुम्ही कॉशन मनी घेऊ शकत नाहीत. बीडीएस साठी 40,000 रुपये दिला आणि बीएमएस साठी 25,000 रुपये त्यांनी कॉशन मनी त्यांनी ठरवून दिलं की याच्यावरती तुम्ही 1 रुपयाही घेऊ शकत नाहीत. या अनुषंगाने पाहायला गेलं तर शिक्षण शुल्क समितीने हा जो निर्णय घेतला हा विद्यार्थ्याच्या आणि पालकाच्या हिताचा घेतला. त्यासाठी त्यांचं नक्कीच अभिनंदन करायला पाहिजे. आता ह्या वर्षी त्यांनी अजून एक नियम असा करायचा ठरवलेला आहे की पहिल्या वर्षी प्रत्येक कॉलेज काय करायचं की हॉस्टेल मेस हे कंपल्सरी ठेवायचं. म्हणजे ज्या कॉलेजकडे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलची जी काही फीस असेल त्याचं काही सिक्युरिटी डिपॉझिट असेल काय असेल ह्यासाठी त्यांना कंपल्शन केलेलं होतं. पण ह्या वर्षी त्यांचा असा निर्णय आहे की पहिल्या वर्षी इव्हन पहिल्या वर्षीच काय कुठल्याही वर्षी विद्यार्थ्याला असं बंधन नसणार की तुम्ही हॉस्टेल हे कंपल्सरी कॉलेजचं घ्यायला पाहिजे. तर विद्यार्थी व पालक मित्र आज आपण जे काही पाहिले 2 पॉईंट कुठले, तर एक तुमच्या जी काही शिक्षण शुल्क समितीने जी फीस आकारायचं ठरलं त्याच्या 10% वाढण्याची त्यांची शक्यता आहे, हा एक पॉईंट झाला. आणि दुसरा म्हणजे जे काही ह्या वर्षीपासून हॉस्टेल्स वगैरे राहणार आहेत हे कंपल्सरी नसणार आहेत. ह्या 2 गोष्टींबद्दल आज आपण चर्चा केलेली आहे. विद्यार्थी व पालक मित्र ही जी काही तुम्हाला माहिती आहे ही खूप माहितीपूर्ण माहिती आहे आणि ही तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. कारण की येणाऱ्या काळात ज्यावेळेस तुम्ही आता मे महिन्यात एक्झाम देणार आहात आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही स्कोर तुमच्या ज्यावेळेस तुम्ही अँसर की नुसार स्कोर पाहणार त्यानुसार तुम्हाला जे कॉलेज लागणार आहे त्या कॉलेजच्या फीस वगैरे जे आहे त्याचे क्वेश्चन मनी डिपॉझिट किती आहे याबद्दल तुम्हाला नॉलेज राहणार आहे. त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. येणाऱ्या काळात आपण स्वप्न एमबीबीएस 2025 या सदराखाली अजून आपण वेगवेगळे पॉइंट्स घेऊन येणार आहोत. तसंच आपण येणाऱ्या आता काही काळात बीडीएसच्या पिन गव्हर्नमेंट कॉलेजचे आपण कट ऑफ त्याबद्दल चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला डॉक्युमेंटचं सांगितलेलंच आहे. त्यानुसार तुम्हाला अजून काय काय तयारी करायची आहे. विद्यार्थ्यांनी येणाऱ्या बऱ्याचशा पालकांचा फोन असा आला की सर एक्झामची तयारी कशी करायची, तर आपण 7 आवर थेरीचे दिलेलेच आहे. पण लास्ट मोमेंटला आपण काय काय करायला हवं त्याबद्दल मी आपण एक व्हिडिओ बनवणारच आहोत. मी अपेक्षा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आपली पेड काउन्सिलिंग पण चालू झालेली आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. ज्यांना कोणाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. तिथं तुम्ही जॉईन करून आमच्या हायटेक एज्युकेशनच्या परिवारामध्ये येऊन तुमची सगळी माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओला मी इथंच थांबतो. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटमध्ये नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत तुर्तास आज इथंच रजा घेतो. धन्यवाद.